नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सध्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. थेट जाऊया तिकडे. संपूर्ण देशातल्या सर्वांच्याच करता एसडीआरएफचे नॉर्म्स त्या ठिकाणी वाढवणार आहोत. अध्यक्ष महोदय, जरी नॉर्म्स वाढले नाही तरी आम्ही ज्यावेळेस 19-20 ला आलो, म्हणजे साधारण नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि आम्ही बाकीच्यांनी डिसेंबरमध्ये शपथ घेतली, त्यावेळेस 19-20 ला आम्ही मदत आणि पुनर्वसन विभागाच्या तर्फे जे काही असं नुकसान होतं, नुकसान काही 100% झालेलं आम्हाला देता येत नाही. चक्रीवादळामुळे कुठलंच सरकार, त्यांचंही सरकार असताना त्यांना 100% तसं मदत करता येऊ शकत नाही, कारण ती आकडाच इतका मोठा असतो की सरकारला ते शक्यच नसतं. अध्यक्ष महोदय, चक्रीवादळ, त्याच्यामध्ये तोक्ते चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, अतिवृष्टी आली, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस आला, त्याच्यामध्ये पूर आले, त्याच्यामध्ये दरडी कोसळले, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ह्या घडत असतात. आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल बोलत असतो. मला वाटतं आजच सकाळी 10 वाजता त्याच्या संदर्भातलं काही गोष्टीची अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न आमचे सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी केले. पण 19-20 ला आम्ही 8,160 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या अडचणीमध्ये असणाऱ्यांना पुन्हा उभं करण्याच्या करता मदत म्हणून तिथं दिले. आणि त्यावेळेस एसडीआरएफच्या नियमाच्या बाहेर जाऊन मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि 1,035 कोटी त्याच्यामध्ये जास्तीचे दिले. त्याच्यानंतर 20-21 मध्ये आम्ही 5,740 कोटी दिले. त्याच्यात एसडीआरएफच्या पेक्षा बाहेर जाऊन 1,774 कोटी रुपये दिले आणि आता 4,774 कोटी आतापर्यंत दिलेले आहेत. पुरवणी मागण्या आता ज्या मंजूर झाल्या त्याच्यामध्ये 1,410 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, त्याच्यात बरेच माझ्या सन्माननीय सदस्यांनी बोलत असताना दोन्ही बाजूच्या काही सांगितलं की अजून आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्याच करता निधी जरा कमी पडला होता म्हणून ते 1,410 कोटी पुरवणी मागण्यामध्ये मंजूर करून घेतला. असा साधारण 6,000 कोटी रुपये आम्ही याच्यामध्ये देतोय आणि त्याच्यातनं 1,190 कोटी रुपये एसडीआरएफच्या नियमाच्या बाहेर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्याचा महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय घेतला. असं करून 2 वर्षामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ, नागपूर विभागातील पूर असेल, जून ते ऑक्टोबरची अतिवृष्टी असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल, फेब्रुवारी-मे मध्ये गारपीट झालेली असेल, मार्च-मे मध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस असेल, जुलै. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर म्यावम्यावचे आवाज काढल्यानंतर शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून विधान भवन परिसरात प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळे विधिमंडळातल्या सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून मनीषा कायंदे यांनी केलेली आहे. म्याव म्यावच्या आवाजावरून आता राजकारण वाढत असल्याचं दिसतंय. मनीषा कायंदे यांनी या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून केलेली आहे. या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले जावेत अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना केलेली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे सदस्य आमदार हे घोषणाबाजी करत होते, आंदोलन करत होते. या दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे हे त्या दरम्यान तिकडनं जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्याव म्यावचा आवाज काढला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देखील उमटल्याचं पाहायला मिळालं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. उदय, मनीषा कायंदे यांनी आता या संदर्भात तक्रार केलेली आहे, एक विनंती केलेली आहे प्रधान सचिवांना विधिमंडळाच्या की या संदर्भात सुरक्षा रक्षकांना काही आदेश द्यावे जेणेकरून विधिमंडळामध्ये येणाऱ्या सदस्यांचं लक्ष विचलित होणार नाही. एक राजकारण वाढतं या सगळ्या प्रकरणावरनं स्पष्टपणे दिसतंय. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल?
अगदी बरोबर आहे. राजकारण तर वाढत चाललेलं आहे. त्याचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये आणि त्या पाठोपाठ विधानसभेमध्ये देखील उमटताना पाहायला मिळतात. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याचबरोबर विधिमंडळाचे प्रधान सचिव यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि विधान भवन परिसरामध्ये विचित्र प्राण्यांचे आवाज येत आहेत, त्यामुळे विधिमंडळ सदस्यांचं लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. अशा बेवारस प्राण्यांचं गांभीर्याने मुद्दा लक्षात घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना तसे आदेश देण्यात यावे अशी देखील त्यांनी मागणी या पत्राद्वारे विधिमंडळ प्रधान सचिवांकडे केलेली आहे. त्याचबरोबर विधानसभेमध्ये शिवसेना प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी देखील औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विधिमंडळ परिसरामध्ये ज्या प्रकारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती म्यावम्याव आवाज केला आणि एक प्रकारे असंसदीय कृत्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी थेट त्यांनी केलेली आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद जे आहेत ते उमटताना दिसत आहेत. एक विधिमंडळ सदस्य असतील त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे, मात्र दुसऱ्या देखील विधिमंडळ सदस्यांनी त्या प्रकारे एक कुठल्या प्रकारे असंसदीय कृत्य न होता वागलं गेलं पाहिजे. ही जी प्रघात आहे त्याचा कुठेतरी भंग केला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करावी अशी देखील मागणी सुनील प्रभू यांनी केलेली आहे. त्याला आता नेमकं काय उत्तर मिळते ते पाहावं लागणार आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार भाजपचे आमदार नितेश राणे हे विधिमंडळात उपस्थित नाही आहेत, ते कणकवली इथे गेल्याची माहिती मिळते आहे. उदय, या संदर्भात भाजपच्या नेत्यांकडून किंवा नितेश राणेंकडून काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? भाजप नेत्यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? सध्याची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विधिमंडळामध्ये आज नितेश राणे जे आहेत ते उपस्थित नाही. ते कणकवली पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळते. कदाचित तिथे ते त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतील. मात्र त्याचबरोबर काही वेळापूर्वीच विधान परिषद आणि विधानसभेमध्ये शिवसेना आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता काही वेळानंतर भाजपचे आमदार असतील किंवा इतर प्रवक्ते असतील ते बाहेर येतील आणि ते या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया देतील. मात्र ज्या प्रकारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवसण्यासाठी पायऱ्यांवरती ते जेव्हा निदर्शन करत होते नितेश राणे, त्यावेळेला आदित्य ठाकरे पायऱ्यांवरून विधान भवनामध्ये जात असताना त्यांनी म्यावम्याव आवाज केला आणि एक प्रकारे डिवसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा समका प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे असंसदीय कृत्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मनीषा कायंदे यांनी तर पत्र लिहिलेलंच आहे. त्याचबरोबर शिवसेना आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी तर थेट निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये या संदर्भात जे आहेत त्याचे पडसाद जे आहेत राजकीय ते उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मनीषा कायंदे यांनी या संदर्भात विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की वेगवेगळे प्राण्यांचे आवाज सध्या येत आहेत विधिमंडळ परिसरामध्ये, त्यामुळे त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षकांना या संदर्भात काहीतरी ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी या पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. वडील आणि मुलाला कृषी सहाय्यकाप्रकरणी वडील आणि मुलाकडून कृषी सहाय्यकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे आणि ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या कृषी कार्यालयातली ही घटना आहे. अनुदान यादीत नाव का टाकलं नाही म्हणून या वडील मुलानं अंबड तालुका कृषी कार्यालयात जात गोंधळ घातला, तसंच कृषी सहाय्यकाला मारहाण देखील केली आहे. या प्रकरणी आता अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विष्णू भगवान जायभाय आणि त्यांचा मुलगा आदित्य जायभाय या दोघांनी कृषी अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं होतं, मात्र त्यांचं नाव अनुदान यादीत टाकलं गेलं नव्हतं. अंजीर पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं पण मदत मिळाली नाही, त्यामुळे अनुदान का नाही दिलं असा सवाल या दोघांनी करत कृषी सहाय्यक सव्वासे यांना मारहाण केली. आम्ही नियमानुसार काम केल्याचं सव्वासे यांनी या दोघांनाही सांगितलं होतं, मात्र या दोघांनी या पितापुत्रानं सव्वासे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. अंजीर पिकासाठी अनुदान न दिल्याचा राग मनात ठेवत पितापुत्रांनी कृषी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. हा सगळा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सीसीटीव्ही मधली ही दृश्य पाहतो आहोत.
पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। सोलापूरमध्ये ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आता मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। चारही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे। तसंच जखमींचा खर्च पालिका उचलणार आहे अशी घोषणा महापौर श्री कांचना यन्नम यांनी केली आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिलेली आहे। सोलापूरमध्ये सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला होता। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सागर, या सगळ्या प्रकरणामध्ये आता दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन तर दिलं गेलंच आहे, मात्र जे कामगार या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना आता मदत देखील देणार असल्याची माहिती समोर येते। सागर, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपण पाहिलं की खरं तर काल संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळाली। तब्बल 4 कर्मचारी जे आहेत ते ड्रेनेजच्या या चेंबरमध्ये मॅनहोलमध्ये पडून या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते। त्यानंतर या ठिकाणी काही सामाजिक संघटनांनी जे आहे त्या आज सकाळपासून सिव्हिल हॉस्पिटल येथे आंदोलन सुरू केलं होतं की या मृतांच्या कर्मचाऱ्यांना, जे मृत आहेत कामगार, त्यांच्या नातेवाईकांना जे आहे ते मदत करावी, आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी मागणी केली होती। अन्यथा आम्ही इथनं डेड बॉडीज ज्या आहेत त्या हलवू देणार नाही। आणि त्यानंतर कुठेतरी पालिका प्रशासनाला जाग आली आणि माध्यमांच्या रेट्यानंतर या ठिकाणी महापालिकेचे महापौर आहेत श्री कांचना यन्नम त्यांनी आणि महापालिकेचे आयुक्त यांनी या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणे 40 लाख रुपये जे आहेत ते ह्या 4 मृतांच्या नातेवाईकांना देण्याची जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर जे कर्मचारी जखमी आहेत 2, त्यांना देखील त्यांचा खर्च पूर्णपणे पालिका प्रशासन उचलणार आहे। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला जे हलगर्जीपणा झाला ज्या पद्धतीचा, त्यावर देखील सुद्धा महापालिकेच्या आयुक्तांनी कडक भूमिका घेत या ठिकाणी जे दोषी आहेत त्या संदर्भात त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भातला जो चौकशी समिती आहे ती देखील नेमणार असल्याचं या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी जाहीर केलेलं आहे। बिलकुल। सागर, जे 2 जण सध्या जखमी आहेत त्यांच्याविषयी काय नेमकी माहिती मिळते? त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे सध्या? सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची जी प्रकृती आहे ती आता स्थिर आहे, मात्र ते त्यांना आणखी काही उपचाराची गरज आहे। त्यानुसार त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत। महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी तेथे लक्ष देऊन आहेत स्वतः जातीने आणि त्यांची सध्या तरी प्रकृती स्थिर आहे। बरं अजिंक्य। सागर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची बातमी पाहूया। पंढरपूरमधल्या मरवडे इथं विषबाधेमुळे 2 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झालेला आहे। मयत मुलीचे वडील आबासाहेब आणि आई सुषमा यांच्यावर देखील सध्या उपचार सुरू आहेत। लहान मुलींसाठी मंगळवेढा इथल्या एका दुकानातनं वडिलांनी खाऊ आणलेला होता। खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातल्या सगळ्यांनाच अस्वस्थ वाटू लागलं। उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर इथल्या एका खासगी दवाखान्यात झाला। मयत मुलीचे वडील आबासाहेब आणि आई सुषमा यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं समजतंय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। वीरेंद्र, विषबाधेमध्ये 2 चिमुकलींचा मृत्यू झालाय। आई आणि वडील दोघंही सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत। काय नेमकी या सगळ्या घटनेमागची एकंदरीतच पार्श्वभूमी, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील ही घटना आहे। 2 चिमुकल्या ज्या आहेत, नम्रता आणि भक्ती यांचा विषबाधेमध्ये मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यांचे जे आई वडील आहेत म्हणजे आबासाहेब आणि सुषमा चव्हाण यांच्यावर आता उपचार चालू आहेत। नेमकं त्याच्या मागचं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही, कारण 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे आणि ह्यांची आई वडिलांची प्रकृती आता स्थिर आहे। अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस तपास करत आहेत। जे पोलीस उप अधीक्षक आहेत विक्रम कदम, त्यांनी या घटनेच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपास चालू केलेला आहे। अद्याप कुठल्याही प्रकारचं चित्र स्पष्ट झालेलं नाही, मात्र या 2 चिमुकलींच्या मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करत
आहेत. बिलकुल वीरेंद्र, पण काय नेमकं प्राथमिक कारण समजलं जातंय? विषबाधा होतीये हे तर सांगितलं गेलेलंच आहे, पण हा खाऊ खाल्ल्यानंतर सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय. नेमकं काय खाल्लं गेलं होतं त्याबद्दलची काही माहिती डॉक्टरांकडनं मिळू शकली आहे का? त्याबद्दलची काही अपडेट समोर येताना दिसते? अजिंक्य, या मुलींनी एका दुकानामधून पनीर, श्रीखंड आणि अशा काही वस्तू घेतल्या होत्या आणि त्यांचा सेवन घरातल्या लोकांनी केलं होतं. नेमकं कुठल्या गोष्टीमुळे ही विषबाधा झालेली आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत बरं. आणि त्याप्रमाणे त्याचे जे रिपोर्ट येतील, मेडिकल रिपोर्ट, त्याच्यानुसार ते स्पष्ट होतील की नेमकं कशामुळे मृत्यू ओढवला आहे. बिलकुल वीरेंद्र, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. बुलडाण्यातल्या मलकापूरमध्ये बोगस बायोडिझेल तयार करणाऱ्या प्लांटवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी चक्क 60,000 लिटर बायोडिझेल जप्त केलंय. पोलिसांनी या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे. कारवाईत मलकापूर MIDC परिसरात एका प्लांटवर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या पथकानं मध्यरात्री छापा टाकला आणि 60,000 लिटर बोगस बायोडिझेल जप्त केलंय. पोलिसांच्या कारवाईनंतर आता हा प्लांट सील करण्यात आल्याची माहिती मिळते. वाशिम मधल्या पैनगंगा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होतीये आणि याचा फटका परिसरातल्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसतोय. शेकडो हेक्टरवरील रब्बी, हरभरा, गहू आणि इतर पिकं धोक्यात आलेली आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करण्यात आली असली तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच संबंधित विभागाकडून गेटची डागडुजी केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आता शेतकऱ्यांनी दिलेला आहे. बंधाऱ्यावर मसलापेन, किनखेडा, लिंगा, पेनबोरी, देगाव, भापूर या गावातील जवळपास 800 ते 900 एकर क्षेत्र या बंधाऱ्यावर अवलंबून आहे. परंतु आता हे गेट तगलादू झाले आहेत, त्यांना बेंड झालेले आहेत, त्याच्यातून पाणी सारखं गळती होत आहे. शेवटी शेतकरी आम्ही साड्या, पालवं, माती घालून आमच्या पिकासाठी पीक वाचावं म्हणून आम्ही कट्टा बंधारा वाचवायचा प्रयत्न करत आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमधल्या 12व्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचं केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसंच कृषी क्षेत्रातल्या नवनवीन शोध शेतकऱ्यांना कळावे यासाठी गेल्या 12 वर्षांपासून नागपूरच्या रेशीमबाग मैदानात ॲग्रोव्हिजनचं आयोजन केलं जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस हे प्रदर्शन सुरू असतं. यात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन देखील केलं जात असतं. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, संपन्न आणि समृद्ध झाला पाहिजे हा आमचा हेतू असल्याचं यावेळेला नितीन गडकरी यांनी म्हटलं. शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर तो ऊर्जा देणारा ऊर्जादाताही झाला पाहिजे असंही गडकरी म्हणाले. ज्ञान का रूपांतर संपत्ति में करना ये हमारे सबके लिए सबसे बड़ा चैलेंज है. और ज्ञान जो है वो प्राप्त कैसे करना ताकि संपत्ति को मिलाना है तो सीड कौन सा अच्छा होगा, फर्टिलाइजर कौन सा अच्छा होगा, टेक्नोलॉजी कौन सी यूज़ करेंगे, अगर माल आएगा तो उसका प्रोसेसिंग कैसा होगा, उसका एक्सपोर्ट कैसे होगा और किसानों के जेब में अच्छा प्रॉफिट कैसे जाएगा, किसान आत्महत्या नहीं करेगा, किसान कर्जमुक्त होगा, गांव सस्टेनेबल डेवलपमेंट गाँव में होगी, गांव गरीब मजदूर किसान का कल्याण होगा और ग्रामीण देश, ग्रामीण भारत, कृषि भारत, वनवासी भारत, ट्राइबल भारत सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली होगा. कि किसान केवल अन्नदाता नहीं होगा, किसान ऊर्जादाता होगा. लाल बहादुर शास्त्री जो हमारे प्रधानमंत्री थे उन्होंने बहुत बड़ा अच्छा स्लोगन दिया था, जय जवान जय किसान. और अब जो जय जवान जय किसान है, ये जय किसान को अगर समृद्ध करना है, संपन्न करना है तो टेक्नोलॉजी बदल गई. और अब हमने ये बताया तय किया कि अब किसान को अन्नदाता नहीं ऊर्जादाता बनाएंगे. और मुझे खुशी है
कि हमारी बातों की सब सच्चाई अब आगे आकर लोग उसका उपयोग कर रहे हैं। आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावणं योग्य आहे का हा प्रश्न विचारलेला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंटही केलेल्या आहेत। त्यातली एक कमेंट बबनराव बारगजे यांनी केलेली आहे। ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावायला हवा आणि ते योग्य आहे असं मत बबनराव बारगजे यांनी मांडलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा। आणि ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी तातडीनं लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या, स्वतःही सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।